फडणवीसांनी कासरा हातात घेतला, आता राज्याचा कारभार हाती घ्यावा. कराडमध्ये भाजप खासदार उदयनराजे यांनी फडणवीसांसंदर्भात हे सूचक वक्तव्य केलं आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र हा ज्या पक्षांचा बालेकिल्ला म्हणून समजला जात होता किंवा जे म्हणायचे की हा आमचा संपूर्ण बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणी आम्ही दगडाला शेंदूर जरी फासलं तरी निवडून लोकांना पर्याय नाही, ते निवडून देणारच. हे बोलत असताना मग कधी कधी त्यावेळेस मला असं वाटायचं की एवढा अहंकार कशामुळे ह्या लोकांच्या मनात. मगाशी अतुल बाबांनी ह्या स्टेडियमच्या संदर्भात, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या संदर्भात सूचना केल्या, तर मी असं म्हणेन की लवकरात लवकर ह्या त्यांची ही सूचना अंमलात यावी आणि पहिली जी रणजी ट्रॉफीची मॅच असेल त्याचं कॅप्टन म्हणून, त्या टीमचं कॅप्टन म्हणून आपण या ठिकाणी यावं आणि इथं तुमच्या आदेशाखाली ती मॅच व्हावी. आम्ही किती केलं तरी सर्व तुमचे मित्रमंडळी आहोत. फक्त एवढंच आहे की तुमच्या टीममध्ये आम्हाला घ्या, रिझर्वमध्ये ठेवू नका. म्हणजे जा ते मी तुम्हाला सांगतो कोणाला रिझर्वमध्ये ठेवायचं आणि कोणाला घ्यायचं. आता सगळे माझ्याकडे असे बारकाने बघतात आहे, पण ह्यांच्या मला माहीत आहे की हे बोललो जरी असलो तरी हे सगळे तज्ञ आहेत. हे मला रिझर्वमध्ये ठेवतील आणि ह्यांना पहिलं टीममध्ये घ्या एवढंच मी या ठिकाणी सांगतो.